शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार हे लागला पार लागला पार अरे लागला पार लागला पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार क्या बात है शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ फौज फाटालही बक्कळ अंगी 10 हातीच पळ पाहणारा कॉफी चळचळ. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72 परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा भाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची. जीवनाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा शामियान्यात खान डौलत डुले सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी
हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोक न नजारा गहरी जिरहा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडफडला. इतक्यात महाराज